नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. आजची दीर्घ कथा आहे. कथेचं शीर्षक आहे सहजन्मा. लेखक रत्नाकर मतकरी. कथासंग्रहाचं नाव संदेह. ऐकूया. सहजन्मा. गुड आफ्टरनून मिस्टर किरण चौधरी. गुड ओह, कोण? इन्स्पेक्टर साहेब? येस, इन्स्पेक्टर तिरोडकर. मला आपल्याशी काही बोलायचं आहे. या केबिनमध्ये कोणी मध्येच येऊन आपल्याला डिस्टर्ब तर नाही ना करणार? बिलकुल नाही. हा, मी दारावरचा रेड लाईट ऑन केला. आता आपण निवांतपणे बोलू शकतो. तुमची ही आर्किटेक्चरल फर्म फक्त 5 वर्षात भलतीच भरभराटीला आलेली दिसते. एफिशियन्सी. सध्याचं जग वेगळंच आहे. आम्ही कामं रखडत ठेवत नाहीत, म्हणून गिऱ्हाईक वाढत जातं. माझे एक पार्टनर आहे कदंब म्हणून. ते आर्थिक बाजू सांभाळतात. मी बांधकामांच्या क्रिएटिव्हिटीकडे लक्ष देतो. सौंदर्य, वेगळेपणा, टिकाऊपणा या गोष्टींकडे. ठीक आहे. रामनारायण रस्तोगींना तुम्ही ओळखता? त्यांना कोण ओळखत नाही? आमच्यासारखे आर्किटेक्ट्स तर सोडाच, पण पोरंसुद्धा त्यांना एक मोठे बिल्डर म्हणून ओळखतात. अर्थात आमचा त्यांचा खूपच जवळचा संबंध आहे, कारण त्यांची जास्तीत जास्त कामं आम्ही केलेली आहेत. कुठल्या स्वरूपाची? अर्थातच बांधकामाची. हो, आणखीन कुठल्या प्रकारची असणार? कमलकांत पुरोहित हे नाव ऐकलंय तुम्ही? कमलकांत? नाही बुवा, नाही ऐकलेलं. काय करतात ते? ते एका देवळाचे ट्रस्टी होते. म्हणजे आता ते ट्रस्टी नाहीत, हो ना? आता ते या जगातच नाहीत. ओह, आय एम सॉरी. त्यांचा खून झाला. झोपेतच गळा दाबून मारलं त्यांना. बापरे, कधीची ही गोष्ट? 6 महिन्यांपूर्वीची. पण का? व्हॉट वॉज द मोटिव्ह? मोटिव्ह नेमकी कळायला मार्ग नाही, पण आमचा एक तर्क आहे. लक्ष्मीनारायण देवस्थानाच्या मालकीची बरीच जमीन होती. देवळाच्या समोर ती मोकळीच पडली होती. तिथे पुष्करणी व्हायची होती. ओ, आय सी. लक्ष्मीनारायण देवस्थानासमोर ना? हां, तिथे रस्तोगी 20 मजली बिल्डिंग्सची कॉलनी बांधतायत. आमच्याचकडे आहे ते काम. पण ते कोण म्हणालात बरं? पुरोहित. तर त्यांचा यात काय संबंध? तुम्हाला रस्तोगींनी सांगितलं नाही? ही जागा रस्तोगींना स्वस्तात द्यायला देवस्थानची कमिटी तयार होती, पण फक्त ह्या कमलकांत पुरोहितांचा या गोष्टीला विरोध होता. त्यांना तिथे देवळासाठी पुष्करणी आणि धर्मशाळा व्हायला हवी होती. रस्तोगी इतर सर्व संबंधितांना विकत घेऊ शकले, पण पुरोहितांना कसला मोह नव्हता. संसार नाही, मुलं बाळं नाहीत, एकटा माणूस तो, 60च्या पुढचा. त्याला विकत घेता येण्यासारखं नव्हतं. हे काही आम्हाला कळलं नाही. ती जागा रस्तोगींच्या हातात यायला बराच वेळ लागला एवढं समजलं आम्हाला, कारण प्लॅन्स केल्याला आता नाही म्हटलं तरी 3-4 वर्ष होत आली. आणि आतासुद्धा ती जागा ताब्यात आली, ती पुरोहितांचा अडसर वाटेतून दूर झाल्यामुळेच. बापरे. इन्स्पेक्टर, तुम्हाला असं तर नाही ना सुचवायचं की रस्तोगींनी? प्रत्यक्षपणे नाही, कारण खून झाला त्याच्या 1 महिना आधीच रस्तोगी जर्मनीला गेले होते. वी हॅव चेक्ड इट. खुनानंतर तब्बल 1.5 महिन्याने ते परत आले. पण अशा गोष्टी स्वतः करण्याइतकी ही माणसं मूर्ख नसतात, धडाडीचीही नसतात. त्या ती दुसऱ्यांकडून करून घेतात. यू मीन रस्तोगींनी पुरोहितांवर मारेकरी घातले? नो. नो.
ही वॉज टू क्लेवर फॉर दॅट. त्याशिवाय इतकी वर्ष बिल्डिंग लाईनमध्ये त्यांची भरभराट झाली नसती. रेग्युलर धंदा करणाऱ्या मारेकरांच्या टोळ्या आमच्या रेकॉर्डवर आहेत. त्यांना बोलतं कसं करायचं आणि सुपारी देणाऱ्याचं नाव कसं काढून घ्यायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणूनच रस्तोगींसारखा माणूस हे काम धंदेवाईकाला सांगत नाही. नो सर, नो. हे काम एका दुसरा मर्डर करणाऱ्या हुशार माणसाचं आहे. मग 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 तुम्ही त्या खुनी माणसाचं नाव सांगायला रस्तोगींना भाग पाडा. तसं दडपण आम्ही त्यांच्यावर नाही आणू शकत. त्यांच्या इतक्या वरपर्यंत हात पोचलेल्या माणसाला आम्ही बोटसुद्धा लावू शकत नाही. अनलेस ऑफकोर्स वी हॅव अ प्रूफ. आमच्या हातात पुरावा हवा. सरळ खुनी माणूसच पुढे करून आम्हाला रस्तोगींची बोलती बंद करता यायला हवी. आय सी. बरं, मग मी या बाबतीत तुम्हाला काय मदत करू शकतो? तिकडे येतोच आहे मी. गेल्या 6 महिन्यात पोलीस खातं कमलकांत पुरोहितांचा खुनी शोधण्यासाठी आकाश पाताळ एक करतंय. खुनी भलताच हुशार आहे. त्याने पुरोहितांच्या घरात कुठे बोटांचे ठसे ठेवलेले नाहीत की त्यांच्या मानेवर वळ ठेवलेले नाहीत. त्यांच्या घरात काम करणाऱ्या रामप्रसादला तर प्रथम वाटलं की पुरोहित आपोआपच श्वास अटकून मरण पावले. पोलिसांना कळवण्याऐवजी तो नुसताच रडत बसला. नंतर डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिलं. त्यावरून पोलिसांना बोलावणं गेलं. पण मग पोलिसांना तपासायला आधार काहीच नव्हता ना. पुरोहितांचं 1 मजली घर, समोर बगीचा केलेला, फाटकाजवळ वॉचमनची टपरी, तिथे वॉचमन होता, जवळच कुत्रा बांधलेला होता. पण खुनी कसा आला, कुठून आला, कुणालाच पत्ता नाही. रात्री रामप्रसादने पुरोहितांचे पाय चेपून दिले आणि त्यांना झोप लागल्याची खात्री करून तो मागच्या दाराने आपल्या चर्सी अड्ड्यावर निघून गेला. पाठीमागच्या भिंतींच्या मधल्या विटा पडल्या आहेत. तिथने एक माणूस जाईल एवढी वाट तयार झाली आहे. रामप्रसाद नेहमीच शॉर्टकट म्हणून हीच वाट वापरायचा. परत घरात येण्यासाठी मागचं दार उघडं ठेवायचा. त्याची ही सवय पाहून ठेवून खुनी माणसाने आत शिरायला हीच वाट वापरली असणार. परत जाताना तर नक्कीच त्याने ती वापरली, कारण त्या रात्री अड्डा बसला नाही म्हणून रामप्रसाद नेहमीपेक्षा लवकर परतला. तेव्हा त्याने त्या माणसाला भोक्षातून बाहेर पडताना पाहिलं. असं? मग हटकलं का नाही? हटकलं, पण तो माणूस काहीही न बोलता झपाट्याने निघून गेला. असेल कोणीतरी म्हणून रामप्रसादने त्याचा विचार डोक्यातून काढून टाकला. वर जाऊन पाहिलं तर मालक गाढ झोपलेत. मग तोही झोपून गेला. सकाळी जेव्हा पुरोहित ठराविक वेळी जागे झाले नाहीत तेव्हा कुठे ते गेल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि पोलिसांनी खून झाल्याचं जाहीर केलं. तेव्हा त्याला त्या माणसाची आठवण झाली. त्याने पोलिसांना त्या माणसाचं अगदी तपशीलवार वर्णन सांगितलं. ते कसं काय? रात्रीच्या वेळी अचानक दिसलेला माणूस त्याच्या कसा काय लक्षात राहायला म्हणतो, कारण त्याने हातातल्या टॉर्चचा प्रकाश त्या माणसाच्या तोंडावर टाकला. त्या प्रकाशात त्याचं रूप स्पष्ट पाहिलं. त्याने केलेल्या वर्णनावरून आयडेंटिटी किटच्या मदतीने आम्ही त्या चेहऱ्याचं चित्र तयार केलं. सोबत त्याचा धबधबीत गोरा वर्ण, 6 फूट उंची आणि सडपातळ अंगयष्टी याचंही वर्णन दिलं. हे वर्णन आणि चेहऱ्याच्या चित्राच्या प्रती आम्ही सगळ्या पोलीस ठाण्यांवर पाठवल्या. पण खुनी धंदेवाईक नसल्यामुळे त्याचं काहीच रेकॉर्ड पोलीस ठाण्यावर नव्हतं. आम्ही हैराण झालो आणि मग जी कितीतरी आधीच लक्षात यायला हवी होती अशी एक गोष्ट आमच्या एकाएकी ध्यानात आली. कुठली? कमलकांत पुरोहितच्या मरणाने सर्वात जास्त फायदा कुणाचा होणार होता? रामनारायण रस्तोगीचा.
हे लक्षात येताच आम्ही त्याच्या जवळच्या माणसांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि फायनली आम्हाला गेल्या आठवड्यात तो हुशार खुनी सापडला. अरे अरे वा, कमाल केलीत. हं, मग ओळख परेडमध्ये रामप्रसादने त्याला ओळखलं का? येस, अचूक ओळखलं. आणि त्याने जी व्यक्ती दाखवली तिच्याकडे पाहिल्यावर त्याने केलेलं वर्णन किती अचूक होतं हेही आमच्या लक्षात आलं. तो तर संतापाने त्या माणसावर हल्लाच करायला निघाला होता, पण आमच्या माणसांनी त्याला आवरलं आणि खुन्याला लगेच ताब्यात घेतलं. एम आय राईट? नाही, कारण ती ओळख परेड रीतसर पोलीस स्टेशनवर नव्हती. ती कालच तुमच्या फर्मनं 5व्या वाढदिवसानिमित्त हॉटेल प्रेसिडेंटमध्ये जी पार्टी दिली तिथे होती. आमच्या पार्टीत? हाऊ इज इट पॉसिबल? वी मेड इट पॉसिबल. पार्टीत काल वेटर्स जरा जास्तच होते, असं नाही वाटलं तुम्हाला? त्यांच्यात एक रामप्रसाद होता आणि 2 आमची माणसं होती वेटरच्या युनिफॉर्ममध्ये. पण आमच्या पार्टीत डू यू मीन खुनी आमच्या क्लायंट्सपैकी कुणी होता? क्लायंटपैकी नव्हता. क्लायंट्सपैकी नव्हता, फर्मच्या मालकांपैकी होता. कम ऑन, युअर गेम इज अप मिस्टर चौधरी. तुम्हीच पुरोहितांचा खून केला आणि याविषयी आमची आता खात्री झाली आहे. काय बोलताय काय तुम्ही? हां, तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? माझ्यासारख्या एवढ्या प्रेस्टिजियस आणि बिझी फर्मचा मालक, अहो प्रत्यक्ष खून सोडा, खुनाचा विचार करायला तरी सवड मिळेल का मला? आणि पुरोहितांचा खून? त्यांचं नाव मी आज पहिल्यांदा ऐकलं. त्यांचा माझा यापूर्वी कधीही संबंध आलेला नाही आणि म्हणूनच रस्तोगींनी हे काम तुमच्यावर सोपवलं, कसलाही धागादोरा मिळू नये म्हणून. अहो रस्तोगी ढीक सोपवतील हो, पण मी एवढं भयंकर काम अंगावर कशाला घेईन? का घेईन? 20 मजली बिल्डिंगची कॉलनी म्हणजे आर्किटेक्टची चांदी आणि हे काम गेली 3-4 वर्ष अडून राहिले. त्या हटवादी म्हाताऱ्याला वेळीच हटवलं नसतं तर अजून 10 वर्ष सहजपणे. असे धाडसी आरोप माझ्यावर करून तुम्ही गोत्यात याल इन्स्पेक्टर. यापुढे जे बोलायचं ते मी वकिलाच्या मार्फतच बोलेन. त्यापूर्वी तुम्हाला माझ्याबरोबर पोलीस स्टेशनवर यावं लागेल मिस्टर चौधरी. अर्थात सध्या आमच्या हातात फार मोठा पुरावा नाही, म्हणून आम्हाला बेलवर तुमची सुटका करणं भाग पडेल. बेल किती द्यायचा ते तुम्हाला नंतरच कळेल. तत्पूर्वी या फॉर्मवर मला तुमची सगळी माहिती हवी आहे. माहिती? माहिती कसली? ठीक आहे, घ्या पाहिजे तर घ्या. लिहा. किरण शिवराज चौधरी, ओनर, चौधरी अँड कदंब, वय 32, अविवाहित, आई वडील हयात नाहीत, एक जुळा भाऊ. काय म्हणालात? मी म्हटलं एक जुळा भाऊ, मूळ गाव लातूर. थांबा, तुम्हाला जुळा भाऊ आहे? हो, मला जुळा भाऊ आहे, पण गेल्या 15 वर्षात आमची एकदाही भेट झालेली नाही. ते कसं काय? 17व्या वर्षीच तो घरातून पळून गेला. 9वीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे बहुधा तो शर्मिंदा झाला. मी त्यावर्षी 10वी पास झालो आणि कॉलेजसाठी मुंबईला आलो. वरून पहिल्यापासूनच अभ्यास न करता दांडगाई करत असे. माझ्या अंदाजाने तो लातूर सोडल्यानंतर कुठल्या तरी टोळीपिळीमध्ये सापडून चिल्लर असे गुन्हे करून पोट भरायला लागला. म्हणूनच माझ्यासारख्या प्रतिष्ठित भावाला तोंड दाखवायचं धाडस त्याला झालं नसेल. तुम्हाला काय म्हणायचंय? तुमच्या या जुळ्या भावाने पुरोहितांचा गळा दाबून खून केला? हो, असं कसं म्हणेन मी माझ्या सख्ख्या जुळ्या भावाविषयी? छे, पण हा खून मी केलेला नाही.
पुरोहित मला माहीतही नव्हते. अशा परिस्थितीत जर पुरोहितांचा नोकर कोण कोण बरं तो, तुम्ही काय नाव काय म्हणा, रामप्रसाद, हां रामप्रसाद, तर त्याने हुबेहूब माझ्यासारखा एक माणूस खून करून बाहेर पडताना पाहिला तर मग तो वरुण असण्याचा संभव आहे एवढंच मी म्हणू शकतो. कारण वरुण माझ्यासारखाच उंचापुरा आणि पुरता गोरा आहे. अर्थात आता त्याच्यात थोडासा फरक पडलाही असेल, पण मी तेव्हाच सांगतोय. तेव्हा तरी आम्ही इतके एकसारखे दिसत असू की पाहणारे हमखास गोंधळात पडायचे. माझा अंदाज आहे की तो वाईट संगतीत सापडलाय आणि पैशासाठी हे करायला तयार झालाय. कदाचित तो पुरोहितांना ओळखतही नसेल. पण इन्स्पेक्टर साहेब, पुराव्याअभावी तो खुनाच्या आरोपातून सुटण्याची बरीच शक्यता आहे. हां, नाही का? काय शक्यता आहे ना? त्याआधी त्याच्या अस्तित्वाचा पुरावा मिळायला हवा, तरच तुमच्यावरचा संशय दूर होईल. त्यात काय, तसा पुरावा तुम्हाला कुठेही मिळेल. लातूरला आमचं लहानसं घर होतं. तुम्हाला पोलीस कमिशनर अणावकर माहीत असतीलच. रिटायरमेंटनंतर ते लातूरला राहायला आले. माझे वडील त्यांच्या वाड्याची देखरेख करायचे म्हणून आम्हाला त्यांच्या आउटहाऊसमध्ये जागा दिली होती त्यांनी. तिथल्याच हॉस्पिटलमध्ये 32 वर्षांपूर्वी आम्ही दोघं जन्मलो. तिथल्याच शाळेत गेलो. मला वरुण नावाचा जुळा भाऊ होता याचे वाटेल तेवढे पुरावे तुम्हाला लातूरमध्ये मिळतील. ठीक आहे, आम्ही वरुणला शोधून काढल्याशिवाय तुम्हाला अटक करणार नाही. मात्र आम्हाला कळवल्याशिवाय तुम्हाला मुंबईबाहेर जाता येणार नाही, एका दिवसासाठी देखील. कळलं? ओके 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 इन्स्पेक्टर साहेब. आपल्या हातून कसलाच गुन्हा घडला नसताना आपल्याला गुन्हेगारासारखं वागवलं जातंय याचं सेन्सिटिव्ह माणसाला फार दुःख होतं. अर्थात माणसाच्या सेन्सिटिव्हिटीबद्दल पोलीस कितपत सेन्सिटिव्ह असतात हा प्रश्नच आहे. ठीक आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. परत ड्युटीवर असताना डिटेक्टिव्ह नॉवेल वाचत होतास ना तू गुरुदास? नाही सर, सॉरी सर, पण तुम्ही आल्याशिवाय काम सुरू करायला मजाच येत नाही. गोड गोड बोलून दुसऱ्याला आपलंसं करणं ही तुझी मोडस ऑपरेंडी मला चांगली माहीत आहे. तेव्हा वापरायचीस तर ती दुसऱ्या कोणावर तरी वापर. कळलं का? बरं, ठीक आहे. लातूरचा काय रिपोर्ट? वरुण चौधरी खरोखरच अस्तित्वात आहे की नाही? मघाच लातूर पोलीस स्टेशनवरून मेसेज आला होता. रिटायर्ड पोलीस कमिशनर अणावकर 5 वर्षांपूर्वी वारले. त्यांचा जुना वाडा आणि त्यांचं आउटहाऊस दोन्ही आता जमीनदोस्त झाले आहेत. त्या जागी एक 3 मजली ब्लॉक सिस्टीमची बिल्डिंग उभी राहिली आहे. सगळी नवीन माणसं तिथे राहायला आली आहेत. त्यामुळे चौधरी कुटुंबाविषयी खात्रीची काय पुसटशी माहिती देणारे तिथे कुणी नाही आहे. अरे, पण गावात त्यांना कुणीतरी ओळखत असेलच की नाही? तसे काही लोक चौधरी कुटुंबाला ओळखत होते, पण मुलांचे तपशील कुणाला आठवणार हो? त्यातनं गावातले पूर्वीचे लोकही आता गावात फारसे राहिलेले नाहीत. बरेचसे गावाबाहेर गेले. कित्येक जण बाहेरून गावात आले. गावातलं ते पूर्वीचं छोटं हॉस्पिटल पूर्वीपेक्षा कितीतरी मोठं झालं आहे. त्या छोट्या हॉस्पिटलमधील जन्ममृत्यूची नोंद ठेवणारी रजिस्टर्स आता 32 वर्षानंतर कुठनं सापडणार? बरोबर आहे तसं. आणि स्थानिक सरकारी कचेरीतही त्या काळी जन्ममृत्यूची नोंद ठेवलेली असणं कठीणच आहे म्हणा. ती असती तरी 32 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड कधीच उंदीर घुशींच्या बक्षिसाने पडलं असेल. वा, शाबास. इंग्रजी रहस्यकथांमध्ये बरं का साहेब, वाटेल तितकं जुनं रेकॉर्ड पटापट सापडताना दाखवतात. म्हणूनच तुला सांगतो की वाचत जाऊ नकोस त्या.
आपल्याकडे त्यातल्या कल्पनांचा काही एक उपयोग नाही. 32 वर्षांपूर्वी लातूरसारख्या ठिकाणी एक मूल जन्मलं. ते एकटं की दुकटं एवढी साधी गोष्ट आपण पडताळून पाहू शकत नाही. त्याचाच फायदा घेतला ना साहेब किरण चौधरीने. व्हॉट डू यू मीन? मला वाटतं किरणला जुळा भाऊ नसेलच. खून त्यानेच केला आणि तो चक्क काल्पनिक जुळ्या भावाच्या खात्यावर टाकून तो मोकळा झाला. रामप्रसादने त्याला पाहिलं तेव्हाच कदाचित त्याने ही जुळ्या भावाची थाप ठरवून ठेवली असेल. वेळ पडली तर वापरण्यासाठी. मी सांगतो साहेब तुम्हाला, ही जुळ्या भावाची आयडिया इतकी घिसीपिटी झाली आहे, प्रत्येक हिंदी सिनेमात ते वापरतात. किरण चौधरीला ती सुचली. यात त्याची मोठीशी चलाकी नाही. आपण इतक्या जुनाट आयडियाला फसलो हा मात्र आपला म्हण मूर्खपणा. हो ना? अरे म्हण की. कारण आत्तापर्यंत मलाही पटलेलं आहे की किरण चौधरीला जुळा भाऊ नाही. मुळात त्याला भाऊच नाही. पण हे भावाचं पिल्लू सोडून तो स्वतःचं आजचं मरण उद्यावर ढकलतोय एवढंच. ते मात्र खरं आहे. आपली परफेक्ट वाटणारी केस या जुळ्या भावाने डळमळीत करून टाकले, यात शंकाच नाही. असेल डळमळीत, पण फार थोडा वेळ. सत्य कधीच लपत नसतं गुरुदास, कधीच लपत नाही. ते येईलच आज ना उद्या बाहेर. हॅलो, तिरोडकर साहेब आहेत का? स्पीकिंग. किरण चौधरी ह्या. इन्स्पेक्टर साहेब, मला एका प्रोजेक्टसाठी आठवडाभर दिल्लीला जावं लागणार आहे. मी जाऊ शकतो का? बिलकुल नाही. तुमच्यावरचा संशय अजून क्लिअर झालेला नाही आहे मिस्टर चौधरी. तो कसा काय? मला वाटत होतं की एव्हाना तुम्ही मला जुळा भाऊ आहे हे व्हेरीफाय करून घेतलं असेल. प्लीज कुणाला तरी लातूरला पाठवून तेवढी खात्री करून घ्या ना. माझी मुंबई बाहेरची सगळी कामं अडकून पडलेत. आमच्या फर्मचा प्रचंड फायनान्शियल लॉस. फॉरगेट फायनान्शियल लॉस मिस्टर चौधरी. इथे तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे तुमच्या लक्षात कसं येत नाही आहे की येऊनही तुम्ही ते न आल्यासारखं दाखवताय. आमची खात्री पटत चालली आहे की वरुण चौधरी केवळ तुमच्या डोक्यातून निघालाय स्वतःच्या बचावासाठी. आणि तुम्हाला अटक व्हायला नको असेल तर तुम्हीच तो खरा आहे याचा ठोस पुरावा द्यायला हवा. गजब साहेब हा माझ्यावर. मी कुठनं पुरावा आणू? 15 वर्षांपूर्वी पळून गेलेल्या भावाचा? त्याने कधी मला एक पत्रसुद्धा लिहिलं नाही. आमचा दोघांचा जत्रेत काढलेला एक फोटो होता, पण तोही लातूरच्या घरात. ते घर आता नाही आहे साहेब. पण पुरावा नाही म्हणजे मी खोटं बोलतोय असं प्लीज असं समजू नका. मला जुळा भाऊ आहे आणि त्याचं नाव वरुण आहे. शपथेवर सांगतो मी. ईश्वराची शपथ घेतो. माझ्यावर विश्वास ठेवा इन्स्पेक्टर. कृपा करून माझ्यावर विश्वास ठेवा. हॅलो साहेब, मी गुरुदास बोलतोय. काय रे? असं ऐन मध्यरात्रीला कशाला फोन केलायस? काय झालं काय एवढं? साहेब, आता रात्री पडल्या मी हे पुस्तक वाचत होतं. डॅम इट, तुझ्या त्या डिटेक्टिव्ह पुस्तकातले उतारे वाचून दाखवायला तू मला झोपेतून जागं केलंस. डिटेक्टिव्ह पुस्तक नाही आहे साहेब, पण तुमचंही बरोबर आहे. मला डिटेक्टिव्ह पुस्तकांचा नाद, म्हणूनच लायब्ररीयनने मला हे पुस्तक मुद्दामून दिलं. कायद्याचे रक्षक नाव आहे पुस्तकाचं. यात मुलाखती आहेत पोलीस अधिकाऱ्यांच्या. साहेब, काही वर्षांनी ना तुमची सुद्धा मुलाखत येईल असल्या पुस्तकामध्ये. स्टुपिड. अरे बाबा, हे भविष्य सांगायला मला मध्यरात्री अंथरुणातून उठून ते नाही साहेब, नाही. दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट आहे या पुस्तकात. रिटायर्ड पोलीस कमिशनर अणावकरांची मुलाखत आहे. त्यात अणावकर साहेब म्हणतायत, ऐका मी ते वाचूनच दाखवतो. ते म्हणतात,
आम्ही ज्या कुप्रसिद्ध बँक लुटारूला पकडण्यासाठी जीवाचं रान केलं, त्या लुटारूला वर्षानुवर्ष चाललेल्या खटल्यानंतर एकदाची जन्मठेपेची शिक्षा झाली. तो दिवस मला चांगलाच आठवतोय, कारण त्याच दिवशी आमच्या चौधरी नामक कारभाराची बायको बाळंत होऊन तिला जुळे मुलगे झाले. या मस्तीखोर बाळांची नावं होती किरण आणि वरुण. अरे, बिनतोड पुरावा आहे. हो हो साहेब, त्या चौधरीला कल्पनाही नसेल अनावकर साहेब असे अचानक आपल्या मदतीला धावून येतील याची. जस्ट वेट, जस्ट वेट. एवढ्याने काही झालेलं नाही आहे. वरुण चौधरी अस्तित्वात आहे एवढंच यावरून सिद्ध झालंय. प्रत्यक्ष खून त्याने केला हे अजून सिद्ध व्हायचं आहे. उद्यापासून मुंबईतले सगळे गुन्हेगारी अड्डे आपण पिंजून काढूया. पाहूया तरी वरुण चौधरी हातातून कसा निसटतोय ते. हे काय गौडबंगाल आहे तेच कळत नाही साहेब. सबंध मुंबईभर वरुण चौधरीसाठी जाळं पसरलं. एकाही पोलीस स्टेशनकडे त्याचं कसलंही रेकॉर्ड नाही. त्याचं वर्णनसुद्धा आपण सगळ्यांना पाठवलं असताना एवढा डोळ्यात भरणारा गोरा धोरा मजबूत माणूस त्यांना सापडत नाही म्हणजे काय? म्हणजे काय? मला वाटतं गुरुदास, तो मुंबईत नसावा, पण मुंबईतल्या लोकांशी संबंध असल्याशिवाय का त्याने इथे येऊन कमलकांत पुरोहितांचा खून केला? त्यात साहेब, या महाराष्ट्र वृत्तपत्राने काय घोळ करून ठेवलाय बघा. या खुनाचे कसलेही धागे दोरे अजून हाती लागलेले नाहीत असं तुम्ही सगळ्या पत्रकारांना सांगितलं हो ना? पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की नाही, या खुनाविषयी काहीही छापू नका अशी आपल्या कमिशनर साहेबांनी त्यांना कळकळीची विनंती केली. आणि एवढं असूनही महाराष्ट्राच्या या जादा चलाक बातमीदारानं आतल्या गोटातली बातमी म्हणून वरुण चौधरी या देखण्या उंच गोऱ्या तरुणाच्या शोधात पोलीस आहेत असं छापलंय हो. बघा ना. बास्टर्ड. अशाने वरुण चौधरी सावध झाल्याशिवाय राहील का? अर्थात तो याआधीच कुठे पळाला नसेल तर. हॅलो हॅलो, किरण का बोलतोय? आपण कोण? का माझा आवाज देखील विसरलास तू? माय गॉड, मला कल्पना नव्हती रे कधी काळी तुझा फोन येईल याची. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, महत्त्वाचं. पण आधी खात्री करून घेतो, तू मला नीट ओळखलंयस ना? सांग पाहू, कोण आहे मी? माझा भाऊ, माझा भाऊ. 15 वर्षांनी मला भेटत असलेला माझा जुळा भाऊ वरुण, वरुण चौधरी. राईट राईट. या चौधरी साहेब, बसा. आमच्यावर भलतेच रागावलेले दिसताय तुम्ही. आम्ही तुम्हाला मुंबईबाहेर जाऊ देत नाही म्हणून. रागावलो नाही आहे मी, पण तुमचा त्यामागचा हेतू कळतो. पण दुखावलंय मात्र फार. ज्याने खून खराबा स्वतः करणं तर राहोच, पण दुरूनसुद्धा कधी पाहिला नाही अशा माझ्यासारख्या पापभिरू माणसाला तुम्ही खुनाच्या संशयावरून मुंबईत डांबलंय. मी तर ठरवलं होतं की बाहेरगावची कामं अडल्यामुळे आमचं जे आर्थिक नुकसान होतं आहे त्याबद्दल पोलीस खात्याला वकिलाकडून रीतसर नोटीस पाठवायची. ठरवलं होतं म्हणजे आता नाही पाठवणार. आता त्याची काही गरज राहिलेली नाही. माझी या आरोपातून सुटका होण्याची घटका जवळ आली आहे. ती कशी काय? मला वरुणचा शोध लागलाय. खरंच? हो, पण त्यानेच खून केला असं मी खात्रीपूर्वक सांगत नाही आहे. त्याच्याकडून ते वधवून घेण्याचं काम तुमचं. मी फक्त तुम्हाला त्याच्यापर्यंत घेऊन जाणार. खरं म्हणजे सख्या जुळ्या भावाबरोबर अशी गद्दारी मी एरवी कधीही केली नसती. त्याने नक्की खून केलाय असं ठाऊक असतं तरीही मी त्याला कधीही पाठीशीच घातलं असतं. पण इथे माझ्या जीवावर बेतले म्हणून नाईलाजाने मला असली ही लाजिरवाणी गोष्ट करावी लागते. चला
आत्ता जायचं का आपण? आत्ता? हो चालेल, पण त्याआधी मला त्याचा शोध कसा लागला हे नाही का तुम्ही विचारणार मला? विचारणारच होतो मी ते तुम्हाला. सांगा. परवा रात्री साधारण 10च्या सुमाराला मला एक फोन आला. इतक्या वर्षांनी आणि अनपेक्षित असल्यामुळे मी आवाज चटकन ओळखू शकलो नाही. त्याने सांगितलं की मी वरून बोलतोय. मला अर्थातच प्रथम धक्का बसला आणि मग थोडं समाधान वाटलं. समाधान एवढ्यासाठीच की या पेचातून माझी सुटका होण्याचा संभव तयार झाला, हो की नाही? मी त्याला विचारलं, कुठून बोलतोयस? तर तो ते सांगायलाच तयार नव्हता. मला असं वाटतंय की त्याने महाराष्ट्रामध्ये आलेला तो मजकूर वाचला होता. पोलीस आपल्या शोधात आहेत हे त्याला माहीत होतं. त्यामुळे तो महाराष्ट्राबाहेर कुठेतरी पळून जाण्याच्या विचारात होता. इतके दिवस कुठे होतास असं मी त्याला विचारलं तर ते सगळं तुला करंदीकर सविस्तर सांगतील असं तो म्हणाला. करंदीकर? करंदीकर कोण? त्याचे मुंबईतले कॉन्टॅक्ट. सध्या तेच त्याच्याबरोबर आहेत. वरुणला पैशांची गरज होती, पण तो बाहेर पडू शकत नव्हता. म्हणून दुसऱ्या दिवशी ऑफिसवर करंदीकरांना पाठवतो असं तो म्हणाला. मग करंदीकर आले ठरल्याप्रमाणे? हो, काल दुपारी 2 वाजता माझी सेक्रेटरी आत आली आणि म्हणाली की करंदीकर आलेत. ओके, मी म्हटलं पाठव त्यांना आत. तशी थोडे जाडसर बुटके असे एक गृहस्थ आत आले आणि म्हणाले, मी करंदीकर, मला वरुण चौधरीने पाठवले. म्हटलं बसा. मी चहा सांगितला. हळूहळू करंदीकर मोकळेपणाने बोलू लागले. त्यांच्याकडून मला वरुणची बरीच माहिती मिळाली. वरुण इतकी वर्ष सिंगापूरला होता, दलालीच्या धंद्यात. तिथे बऱ्याच व्यापाऱ्यांबरोबर पटेन असं झाल्यानंतर आता तो मुंबईला आला होता. इथे त्याला करंदीकर भेटले. त्यांच्या मार्फतच तो रस्तोगींच्या सहवासात आला. पुरोहितांचा खून करायला त्याला रस्तोगींनी सुपारी दिली की नाही हे मात्र करंदीकरांनाही त्याने सांगितलं नाही. पण त्याला परत असंच कुठेतरी परदेशी जायचंय आणि त्यासाठी त्याला पैशांची गरज आहे. त्यामुळे पैशांसाठी तो कुठलंही काम करायला तयार आहे. शिवाय त्याला फार दिवस या देशात घालवायचे नसल्यामुळे पोलिसांना फार काळ हुलकावणी देत बसावं लागणार नाही, म्हणून तो गुन्हे करायला डरत नाही. अर्थात इन्स्पेक्टर साहेब, हा मी माझा अभिप्राय सांगतोय. खऱ्या खोट्याची शहानिशा तर तुम्हाला त्याच्याकडून करावी लागेल. हो, एनिवे, तर सध्या त्याला पैशांची फार गरज आहे. गरज पडल्यावर त्याला माझी आठवण झाली. डिरेक्टरीमधून 2-3 किरण चौधरींचे नंबर लावल्यानंतर त्याला माझा नंबर एकदाचा मिळाला आणि मी करंदीकरांना पाठवतोय, त्यांच्याकडे 10,000 दे अशी त्याने मला विनंती केली. मग तुम्ही करंदीकरांकडे पैसे दिले? नाही, मी करंदीकरांबरोबर वेगळाच प्लॅन ठरवला. म्हणजे खरं म्हणजे विश्वासघातच तो. सांगायलाही मला लाज वाटते, म्हणजे पण सांगतो मी आता. तर मी करंदीकरांना म्हटलं ते 10,000 त्याला देण्याऐवजी मी तुम्हाला देईन, तुम्ही मला त्याचा ठाव ठिकाणा सांगितला तर. एकदा का पोलिसांनी ताब्यात घेतलं की मग त्याला पैशांची गरजच पडणार नाही. करंदीकर पहिल्यांदा काकू करत होते, पण मी म्हटलं मी तुम्हाला वाईट काम करायला सांगत नाहीये, उलट कायद्याला मदत करायला सांगतोय. माझ्यासारख्या निष्पाप माणसावरचा आळ दूर करायला लावतोय आणि या बदल्यात तुम्हाला पैसे देऊ करतोय. हळूहळू ते या गोष्टीला तयार झाले. मी म्हटलं आज तुम्ही राहताय त्या हॉटेल बदला. त्याला वरून तयार होईल, कारण नाहीतरी एकाच ठिकाणी राहणं त्याला धोक्याचं आहे. तुमच्या नावावरच
दरबारमध्ये डबल रूम घ्या. उद्या दुपारी 2च्या सुमारास मी पैसे घेऊन येईन असं वरुणला सांगा. पैसे मी आणीनच, पण ते तुमच्यासाठी आणि वरुणसाठी पोलीस. ठरलं? सगळं ठरल्यानंतर करंदीकर निघून गेले आणि त्याप्रमाणे आज. ठीक आहे, मी आणि गुरुदास येतो तुमच्याबरोबर. मी माझं कर्तव्यच करतो इन्स्पेक्टर, तरीसुद्धा फार अपराधी वाटतंय. माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे तुम्हाला. मी केलेली मदत लक्षात घेऊन तुम्ही माझ्या भावाला शक्य थोडी कमी सजा होईल असं पाहाल ना? एवढं कराल ना? आय कांट प्रॉमिस एनिथिंग मिस्टर चौधरी, पण एकच सांगतो, पोलीस देखील माणसंच असतात. कम ऑन, ऑफ टू हॉटेल दरबार. इन्स्पेक्टर, असे अचानक आमच्या हॉटेलवर कसे काय आलात? काही खास खबर आहे का? छे, नथिंग टू वरी मॅनेजर. एका गृहस्थांना भेटायचं आहे एवढंच. करंदीकर नाव त्यांचं. कालच त्यांनी इथे रूम बुक केले. हो ना? येस, काल संध्याकाळी आधी एकटेच होते ते. नंतर थोड्या वेळाने एक गोरा, उंच, रुबाबदार माणूस त्यांना जॉईन झाला. काल रात्री इथेच राहिले ते दोघं. अजून असतील रूमवर. तुम्ही आल्याचं कळवू का त्यांना फोनवरून? असं काही करू नका. आम्हीच वर जातो. रूम नंबर 306, लिफ्ट या बाजूला आहे. मॅनेजर, जरा रूम नंबर 306ची डुप्लिकेट चावी मिळेल का? का? काय झालं? दार उघडत नाही आहे का? हो, आम्ही बराच वेळ बेल वाजवली, हाका मारल्या, आतून काही उत्तरच येत नाही आहे. बापरे. चला मी येतो चावी घेऊन तुमच्याबरोबर. डोंट पॅनिक. अगदी साधं काहीतरी कारण असेल दार न उघडण्याचं. दोघेही दार ओढून घेऊन बाहेर गेले असतील, किंवा त्यांच्यापैकी एकाला झोप लागली असेल आणि दुसरा टॉयलेटला गेला असेल. हो ना? काही होऊ शकतं. मी म्हटलं नव्हतं तुम्हाला, गाढ झोपलाय हा करंदीकर प्राणी. आणि दुसरा कुठे? बाहेर गेलेला दिसतो. बाथरूम, टॉयलेट तर सारं उघडच आहे. साहेब, करंदीकर झोपलेला नाही आहे. तो खलास झालाय. त्याचा गळा दाबून प्राण घेतलाय कुणीतरी. गळा दाबून प्राण घेतलाय म्हणजे पुरोहितांचा खून ज्या पद्धतीने केला त्याच पद्धतीने हाही खून करून वरुण चौधरी पसार झाला. शक्य आहे करंदीकर आपल्याशी बेईमानी करतोय हे बहुधा त्याच्या लक्षात आलं असावं. भयंकर आहे ते सगळं इन्स्पेक्टर. माझ्यावरचा आरोप इतक्या भयंकर पद्धतीने दूर व्हायला नको होता. आणि बिचारा करंदीकर तरी त्यात सापडायला नको होता. टेरिबल, सिम्पली टेरिबल. देवजी, मी पोलीसचा माणूस आहे आणि तू इथला रूम सर्वंट. हे सगळं क्षणभर विसरून जा. मी गुरुदास आणि तू देवजी. आपण दोघे एक मर्डर पाहणारे प्रेक्षक असंच समजूया. काय? तर आता सांग बरं मला, काल संध्याकाळी तू काय काय पाहिलंस? साहेब, मगापासून 1000 वेळा सांगितलं तेच. आणखीन काय? संध्याकाळी करंदीकर आणि वरुण चौधरी असे दोघेच या खोलीत होते. दोघे चिक्कार दारू प्यायले. मीच तर दिली त्यांना विस्की, सोडा, बर्फ, तंदुरी चिकन सगळं आणून दिलं. सकाळी दोघांनी कॉफी घेतली आणि मग वरुण चौधरी बाहेर गेले. नंतर परत आले. दोघं जेवले. मग करंदीकर झोपले. चौधरी कुठेतरी बाहेर गेले आणि आम्ही आलो तेव्हा आम्हाला करंदीकर झोपलेले पाहायला मिळाले. बरं, ठीक आहे. आपल्या दोस्तीमध्ये ही 100ची नोट घे आणि आता डोक्याला नीट ताण देऊन सांग बरं, काल संध्याकाळी तू इतक्या वेळेला या रूममध्ये आलास गेलास तेव्हा काही विशेष पाहिलंस? आठवते का? दोस्तीमध्ये म्हणतात तर नोट ठेवतो, पण त्याची काही गरज नव्हती हो. कारण काल
मला काही सुद्धा विशेष पाहायला मिळालं नाही. नाही म्हणायला एक गंमत मात्र झाली. हो, काय झालं माहिती आहे का, काल व्हिस्कीचे 4 पेग प्यायल्यानंतर वरुण चौधरींनी करंदीकरांना 1-2दा स्वतःच्याच नावाने हाक मारली. म्हणजे 1-2दा असं झालं, पण आपल्याला मजा वाटली. बस बस. एरवी काहीसुद्धा तुम्ही म्हणता तसं विशेष काही घडलं नाही हो. पण काय हो साहेब, इतकी मजेत एकत्र दारू पिणाऱ्या त्या दोघांपैकी एकाने दुसऱ्याचा मर्डर कसा काय हो केला असेल? हां, कसा केला असेल मर्डर? वेल, इन्स्पेक्टर साहेब, काल करंदीकरचं पोस्टमॉर्टम झालं. त्याचा खून झाल्याचं सिद्ध झालं. त्याच्यावर अग्निसंस्कारही झाले. दोन्ही खून करणारा खुनी पसार झालाय. तो तुमच्या हाती आज ना उद्या लागेलच. पण आता मला दिल्लीला जायला काही आडकाठी नाही ना? एम आय क्लिअर्ड? बाय ऑल मीन्स. वी आर व्हेरी सॉरी चौधरी साहेब. आम्ही तुमच्यावर अविश्वास दाखवला. छे इन्स्पेक्टर साहेब, मी ते मुळीच मनात ठेवणार नाही. तुम्ही तुमचं कर्तव्यच पार पाडत होता. हां, समजतं मला तेवढं. मग निघू मी आता? निघू? वरुणचा तपास लागला की आम्ही आयडेंटिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवूच. एनी टाईम. येतो मी. हां, थांबा चौधरी साहेब, जरा थांबा. काय पाहिजे गुरुदास तुला? वरुणचा तपास लागला एवढंच सांगायचंय तुम्हाला. इम्पॉसिबल. आहे कुठे तो? दुर्दैवाने तो या जगातच नाही. आपण सगळ्यांनी काल त्याच्यावर संस्कार केले साहेब. काल त्याच्यावर अग्निसंस्कार केले. डिटेक्टिव्ह नॉवेल्सवर ताण करेल अशी शक्कल लढवली चौधरी साहेबांनी. गुरुदास, विल यू मेक युअर सेल्फ क्लिअर? साहेब, आपल्याला जुळा भाऊ असल्याचं चौधरी साहेबांनी सांगितलं ना, ते खोटं नव्हतं. पण तो आपल्यासारखा दिसतो असं त्यांनी सांगितलं, ते मात्र खोटं. जुळी भावंड सारखी दिसतात अशा समजुतीने आपण त्यांचं सांगणं खरं मानलं आणि गोऱ्या धोऱ्या वरुणचा शोध सुरू केला. पण जगात पुष्कळ जुळी भावंड वेगवेगळी दिसणारी असतात. तसाच किरण साहेबांचा भाऊ त्यांच्यापेक्षा अगदी वेगळा, काळा, बुटका होता. म्हणून आपल्याला त्याचा शोध कधीच लागणार नाही आणि पुढे कदाचित निष्फळ शोधाला कंटाळून आपण ही केस क्लोजच करून टाकू अशी त्यांची खात्री होती. एवढ्यात वरुण सिंगापूरहून परत आला. महाराष्ट्रामधली बातमी वाचून त्याने किरणला फोन केला. पुरोहितचा खून त्याने केलाच नव्हता म्हणून त्याने पोलिसात जाऊन त्यांचा गैरसमज दूर करायची तयारी दाखवली. त्यामुळे किरण संकटात आला असता. म्हणून त्याने किरणला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. पहिला 10,000चा हप्ता द्यायचं किरणने कबूल केलं. पण अर्थातच वरुणची ओळख पटू नये म्हणून त्याला करंदीकर नावाने ऑफिसात द्यायला सांगितलं. दरबारमधली खोलीही त्याच नावाने घ्यायला लावली. संध्याकाळी स्वतः तिथे जाऊन गोरा, मजबूत असा वरुण सर्वांच्या नजरेला पडेल असं त्याने केलं. सकाळी ऑफिस आणि हॉटेल यात ये जा करून शेवटी वरुणचा गळा दाबून आपल्याकडे धाव घेतली. पण गुरुदास, हे तुझ्या कसं काय लक्षात आलं? चौधरी साहेबांच्या अगदी छोट्याशा चुकीमुळे साहेब. बघा ना, त्यांनी हॉटेल दरबारवर वरुण म्हणून वावरताना वेटरच्या पुढ्यात खऱ्या वरुणला नशेत सुद्धा वरुण म्हणायचं नाही हे लक्षात ठेवायला हवं होतं. हो ना, खरं आहे ना चौधरी साहेब. नशेत सुद्धा खऱ्या वरुणला वरुण म्हणायचं नाही. काय चौधरी साहेब? कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.